नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिवडा। तर चिवडा आपण कसला करणार आहोत? पोह्याचा चिवडा आपल्याला करायचा नाही, आपल्याला मखाण्याचा चिवडा करायचा आहे। तर इथे मी हा मखाना 250 ग्राम घेतलेला आहे। माझ्या मेजरच्या कपाने हा 3.5 कप भरलेला आहे। हा मखाना कशापासून होतो? जे आपले कमळाचं फूल उगवते त्याच्या ह्या बियापासून हा मखाना तयार केला जातो। हा लहान मुलांसाठी किंवा वडीलधाऱ्या माणसांसाठी पण खूप महत्त्वाचा पदार्थ आहे। ज्याला रक्त कमी असेल त्याच्यासाठी पण हा भरपूर उत्तम पदार्थ आहे। कॅल्शियम, विटामिन हे ज्याला कमी असेल त्याने पण ह्याचं सेवन करू शकता। तर असा हा प्रत्येक गोष्टीवर उपयुक्त हा मखाना आहे। तर ह्या मखाण्याचा आपण आज चिवडा बनवणार आहोत। आता ह्या चिवडाच नाही तर ह्याची बर्फी पण बनवतात, काही लोक लाडू बनवतात, तर कोण याची भाजीसुद्धा होते। तर हा एकदम कॅल्शियमसाठी हा चांगला आहे आणि रक्तवाढीसाठी पण, ज्याला कमजोरी जास्त असेल त्याने पण ह्याचं सेवन करू शकता। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एखादी गरोदर बाई असेल तर तिला पण जर तुम्ही ह्याची खीर करून दिली तर त्या गरोदर बाईला पण हा चांगला आहे आणि लहान मुलासाठी म्हणजे त्या पोटातल्या बाळासाठी पण हे चांगलं आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी 250 ग्राम मखाना घेतला आहे, थोडीशी मिरची घेतले कापून, म्हणजे 3 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता आणि शेंगदाणे, हे आपलं डाळवं, आणि इथं सुकं खोबऱ्याचे काप घेतलेत आणि हे काजू घेतलेत आणि एक मिरची। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे गॅस पेटवून घेते। तर ह्याच्यावरती आपल्याला कढई ठेवायचे आणि हा मखाना आहे ना तो पहिला आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे। आता हे मखाने आपल्याला दिसतात असे सफेद, पण हे कच्चे आहेत, हे खायला गेलं तर ते चांगले लागत नाही, याला थोडं तरी भाजलं पाहिजे। तर आपण हे ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे याला। तर मी 1 चमचा तूप टाकून घेते आणि हा मखाना माझ्या नातवाला तर खूपच आवडतो। हे छोट्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हे खाण्यासाठी पण टेस्टी आहे आणि रक्तवाढीसाठी किंवा कॅल्शियमसाठी पण उपयुक्त आहे। माझा नातू तर आवडीने हे खातं, त्याला आम्ही तुपामध्ये असं फ्राय करून देतो। तर आज मी म्हणली त्याला चिवडा करून घालायचा, नेहमी ते असं फ्राय करून द्यायच्या वरचा। तर हा चिवडा त्याच्यासाठी पण आहे आणि माझ्या मुलांसाठी पण आहे। तर पहिला आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत। जास्त फास्ट गॅसवर आपल्याला भाजायचे नाहीत, मंद गॅसवर भाजायचे, मंद ते मीडियम गॅसवर भाजायचे आहेत मखाने। हे बघा आपले मखाने भाजून झालेले आहेत, ते जास्त कडक नाही करायचे आहेत। हे बघा आता मी हे मखाने काढून घेते, हे भाजायला जरा वेळ लागतो। तर आता मी परत ह्याच्यामध्ये तूप टाकून घेते। इथे मी 2 चमचे तूप टाकले। आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत, हा चमचा 1.5 चमचा मी जिरे टाकले। हे बघा या कढीपत्ता घेतलाय तो टाकते आणि मिरची, हे थोडं परतून घेते आणि हे कच्चे शेंगदाणे घेतलेत मी, ते पण टाकते त्याच्यात। हे आपले डाळवे, हा बघा थोडा हिंग टाकून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, 1.5 चमचा हळद टाकली। हे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेत ते टाकते आणि हे 7-8 काजू घेतलेत ते पण टाकते। तर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे जर ड्रायफ्रूट टाकले तुम्ही तरी चालेल। हे सगळे आपल्याला असे तळून घ्यायचे।
चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथं मी एक मिरची अशी तोडून घेतलेली ती पण टाकून घेते. सुकी मिरची घेतली लाल. हे सगळं आपल्याला असं तळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. आता हे सगळं आपलं तळून झालंय. आता आपल्याला त्याच्यामध्ये मखाने टाकून घ्यायचे. आता तुम्हाला जर असे काय जर नसतील ना तर तुम्ही गरम गरम दुधासोबत जरी हे मखाने टाकून जरी खाल्ले ना तर ह्याच्यापेक्षा उत्तम होईल. तसे पण तुम्ही खाऊ शकता. आता हे आपल्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपला चिवडा तयार झालेला आहे. हा असा आपला मखाण्याचा चिवडा. हे मखाने सहज वाण्याच्या दुकानात तुम्हाला मिळतील. थोडे महागच आहेत पण वाण्याच्या दुकानात किराणा मालाच्या दुकानात हे मिळतात. तर इथे आपला चिवडा तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि काढून घेते. तर इथे आपला मखाना चिवडा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण बनवा, लहान मुलांना द्या, तुम्ही खा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.